खीर केली आहे तुझ्या आवडीची. नानी वती तेव्हापासून खिरीची आवड. आज जमून गेलं बघ. वांगी पण आणलेत, पाटोळ्या केल्यात. पोटभर खा हं? जेवढे दिवस तिरडीवर उपाशी बांधून ठेवले त्याने तुले, आता आलं ना तर चुलीत घालीन त्या लोकायला. बाई मी मडके ठेवले लघवीसाठी. जे काय करायचं ते घरात करायचं. मी तुला बाहेर जाऊ देणार नाही. समाना वाईट बाई. पोटभर खाऊन घे. हा मी आलंच. बाई पोटभर खाऊन घे. आता कोणी हात तर लावा. लावतील त्याची तिरडे उचलेन मी. माने, ए माने, काय रे? इकडे रे. काय झालं? हे करे खरा. नाही बहुतेक. मगाशी बाहेर गेली, घराला कुलूप लावून. कुलूप लावून गेली. एकटीच आहे का? हो बहुतेक. आताच आहे. काय चाललंय यार आपल्या इकडे, काय कळत नाही. ही कोण पकडून आणली बे? अरे ती बुडी पागल झाली. पोटीने पोटीलाच घराबाहेर काढलं नाही म्हणजे झालं. अरे बुटीने मातीत पैसा पुरलाय म्हणे. ए चले, आपण टपरीवर जाऊन बोलूया. चल चल चल. या माई, जेवण घ्या. हे काय? भेंडी तुम्हाला आवडत असं कळलं म्हणून बनवायला लावली आम्ही. तुमची माहिती बरोबर आहे, पण अपूर्ण आहे. भेंडी मला आवडत होती, पण सोडली. भेंडी आणली पोटीसाठी. मसाला बनवून देते. तिला लई आवडते ना. मसाला भरून भेंडी केली तुझ्यासाठी. नानी होती तेव्हापासून भेंडीची लई आवड. आज जमून आलं बघ. ये खा. ये पोटी ये खा. बाई तू कोण कुठली आहे मला नाही माहीत, पण मी कुठली आहे मला ठाव आहे. मी तुझी लेक नाही. तू माझी आई नाहीस. तू माझी आई असतीस तर मला हाकलून दिली असतीस. गाडीखाली जीव दे म्हणाली असतीस. पण तू माझ्या लेकीला छप्पर दिलास. मला माया दिलीस. तुझे उपकार मी कधीच नाही विसरणार. पण खरं सांगितल्याशिवाय माझा आत्मा शांत नाही होणार. मी खूप प्रयत्न करते खूप दिवसांपासून तुला सांगायचं, पण अशी काय बघतेस? रागवलेस माझ्यावर. तू मला तो बाडीत मार, मला तू देव, पण बोल ग माझ्याशी. बाई मला माफ कर का. हे बाई बाई
माई आराम करून घ्या. उद्या सकाळी भाषण आहे. शेकोटी मिळेल बाळा? थंडी वाजत असेल तर हीटर लावून देतो ना माई. शेकोटीची धग तुझ्या हीटरला नाही बाळा. ऐकलं काय तुम्ही? स्मशानाच्या बाजूने काहीतरी चित्र आवाज येत होते. काल रात्री काय झालं गावात माहिती का? अरे भुताटकीचा आवाज आला आणि कुत्री बी रडू लागली. स्मशानाच्या बाजूला रात्रीचा आत्मे भटकतात. कुणी म्हणून रडू बी लागतात. जाऊ नका बाबा तिकडं, उगाच बाद व्हायची. हा
कशीही बोलकी झाली घरे ओसाड गावाची सुनी रस्तेच हे गाती पुन्हा गीती उठावाची कशीही बोलकी झाली घरे ओसा